आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी भक्तिभावाने मार्गक्रमण करत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वारीत सहभागी झालेल्या एका वारकऱ्याला आंघोळ करण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्याचे कपडे आणि त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे वारकरी समुदायात हळहळ व्यक्त होत असून वारी दरम्यान सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वारकरी दिंडीसोबत पंढरपूरकडे निघाला होता। प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी थांबल्यानंतर तो जवळच असलेल्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी गेला। त्यावेळी त्याने आपले कपडे आणि त्यामध्ये ठेवलेले पैसे बाजूला ठेवले होते। मात्र काही वेळाने परत आल्यानंतर तेथे ठेवलेले कपडे आणि पैसे गायब असल्याचे त्याच्या निदर्शनास आले। घटनेनंतर वारकऱ्याने परिसरात कपडे आणि पैसे शोधण्याचा प्रयत्न केला। आजूबाजूच्या नागरिकांनीही याबाबत विचारणा करण्यात आली, मात्र कोणताही ठोस मागमूस लागला नाही। त्यामुळे संबंधित वारकरी अत्यंत हताश झाला। अंगावर घालण्यासाठी कपडेही नसल्याने त्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। या घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक नागरिक आणि इतर वारकरी मदतीसाठी पुढे सरसावले। त्यांनी त्या वारकऱ्याला कपड्याची व्यवस्था करून दिली, तसेच आर्थिक मदतही देण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगामुळे वारीतील मानवतेचे दर्शन घडले असले तरी चोरीच्या घटनेमुळे अनेक वारकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। दरवर्षी लाखो भाविक वारीत सहभागी होत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक चोरीच्या घटना घडवतात। त्यामुळे वारकऱ्यांनी आपले पैसे, मोबाईल, मौल्यवान वस्तू आणि कपड्यांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून वारंवार करण्यात येत आहे। या घटनेनंतर संबंधित वारकऱ्यांनी प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा केली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वारी मार्गावर अधिक सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे। भक्तिभावाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांवर असा प्रसंग ओढवू नये अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे।